रावेर लोकसभेसाठी संजयदादा ब्राह्मणींची उमेदवारी, त्यासोबतच जळगाव लोकसभेसाठी नारायण जाधव युवराज जाधव यांची उमेदवारी दिली गेलेली आहे। दोघेही लोकसभा क्षेत्रांमध्ये मी म्हणेन की प्रस्थापितांचं आव्हान आहे। पण प्रस्थापितांचं आव्हान म्हणजे काय? वंचित बहुजन आघाडीची उघड लढाई ही भारतीय जनता पार्टी तिच्या सरंजामी आणि धर्मांध राजकारणासोबत आहे। त्यामुळे या दोघेही लोकसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडी तितक्याच ताकदीनं आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर यावेळी वंचितची धुरा काढण्यासाठी तयार आहे। कळीचे मुद्दे जर म्हटलं तर रावेर लोकसभा असेल किंवा जळगाव लोकसभा असेल, दोघेही क्षेत्रांमध्ये आपण पाहिलं तर इथल्या MIDC पासून इथल्या शेतीचे मुद्दे असतील, इथल्या तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न असतील। कारण गेल्या 1.5 महिन्याच्या प्रवासामध्ये 430 गावांपर्यंत कालपर्यंत आम्ही पोहोचलो होतो रावेर लोकसभेमध्ये। प्रत्येक गावांमध्ये सुशिक्षित तरुण बेरोजगारांचे जत्तेच्या जत्ते दिसतात, हाताला काम नाहीये। शेतीचा प्रश्न जर असेल तर तापी पूर्णा खोरे विकास प्रकल्पाच्या नावाखाली कालच पुन्हा एकदा भाजपावासी झालेले जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्यांनी अगदी 40 वर्षापासून गाजर देतच सातत्याने आपलं राजकारण केलं आहे। आम्ही तापी पूर्णा खोऱ्याच्या पूर्ण विकासासहित सातपुड्याच्या जल जमीन आणि जंगल याच्या विकासाच्या मुद्द्यांसहित हे राजकारण करत आहोत। आणि आमचं राजकारण केवळ राजकारण नाहीये, तर वंचित बहुजनांच्या सर्वांगीण विकासाच्या भूमिकेचा आम्ही भूमिका इथे घेतो।